हेरानं कधी मी सांगायचं नस की म्या हेर आहे म्हणून. जे नाही ते समजाच नाही राहून सांगायचं आणि जे हाय हे फक्त आपल्या धन्याला सांगणार. आपलं धनी म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज. यंदाच्या पावसानं लई जोर धरलाय, निस्तार परपा पडते. अरे शिरक्या तिकडनं बघ कोणतरी येतंय. अरे खायचं अंगाने बघ की. हा आणि त्याच्या तंगड्यात तंगड घालून लेणीवरती आले अंगाशी. काय रे बा कोण आहेस आणि कशा पायी आलास? आ राजगडाच्या पायथ्याचा दगड? अरे सोडा याला. अरे हे आपलाच माणूस आहे, परवलीचा सबूत सांगतो. हे समधी सौराज्याचे हे सौराज्याच्या प्रत्येक ठिकठिकाणी पडलेले हे आणि यांच्याच मुळे आमचा हा अख्खा सौराज्य आमच्या पायाखालून जातो असंच वाटतंय. हा असा इथं राजगड, लोहगड, शिवनेरी, सांगे, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड आणि पन्हाळा आणि तिकडे लांब तंजावर तमिळनाडू मध्ये येतोय जिंजी. राजगडाच्या मांग कोकणामध्ये दुर्ग, दुर्गेश्वर रायगड आणि इथं कोकण किनारपट्टीला लागून खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समधी सौराज्याचे आरमार. रायगड किती सांगायचं ते रायगडाबद्दल. काय तो दिस होता. माझं राज, माझं धनी छत्रपती बन, माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा होता. मी असं राजगडाच्या दारासमोर गेलो आणि हटकलं मला पहारेकरांनी आणि पहारेकरी म्हणलं काय राहील लंगड्या कुठं चाललंयस? मी त्यांना म्हणलो अरे बाबांनो हे राज्य कोणा एकाच नाही, हे राज्य समद्यांचं, काळ्याचं, गोऱ्याचं, श्रीमंताचं, गरीबाचं, 18 पगड जातींच्या लोकांचं. एक वार मला माझ्या जगदीश्वर रूपी महादेवाचं दर्शन घेऊ असा मी दरबाराच्या आतमध्ये गेलो. 32 मन सोन्याचं सिंहासन आणि त्यावरती विराजमान राज, अष्टप्रधान मंडळ, गागा भट्टांसारखी सर्व मंडळी, साक्षात जगदंबा रूपी हौसा आणि आमचे धाकले धनी युवराज. आतमध्ये गेल्या खेरीज राजांची आणि माझी नजरानजर झाली. एका नजरेच्या आत राजांनी ओळखलं आणि राजा म्हणाले बहिर्जी या, या बहिर्जी या. भरून पावलो म्या, धन्य झालो. इथवर येईपर्यंत कोणाला बी समजलं नाही तर माझ्या राजानं एका नजरेत ओळखलं. असा माझा राजा आणि या रायगडा संघाच्या आठवणी. प्रतापगड आपण हे राहू, आपण या कानाची खबर त्या कानाला जाऊ द्यायची नसती. पर प्रतापगडाच्या वेळीला प्रसंगच तसा होता आणि खबरच तशी. काय सांगायचं, लई बिकट प्रसंग उडवला होता माझ्या राजाने. तो अफजल एवढ्या सौराज्याची येशीवरती येऊन ढापला होता आणि त्याच वेळेला लई बंगाळ खगड. तोंडातलं शब्द फुटायला झालं होतं तरी कसा बसा राजांमोर गेलो. राजा एक बंगाळ खगड. राजा सईबाई राणीसाहेब थोरल्या राणी सरकारांचा काळ झाला. राजा आपल्या सईबाई राणीसाहेब गेल्या. कसं सावरलं असेल त्या राजाने सौराज्यासाठी. अवघ्या 2-2.5 महिन्यांच्या कालावधीत काळ होऊन आलेल्या अफजल्याच्या मगर मिठीत शिरून त्याचाच कोथळा काढून त्याचाच मुंडका रायगडाच्या बुरुजात शिंद. असा माझा राजा. हा भगवा जरी फडकत असला तरी तो फडकण्यासाठी हजारो लाखो मावळ्यांचा रगात सांडला आणि त्याच रक्तानं ही समधी गडकोट पवित्र झाली. पण एकदा विचारा सौताच्या मनाला, आपण या गडकोटांचं पावित्र्य राखतो. अरे हा बहिर्जी विचारतोय तुम्हाला, आपण या गडकोटांचं पावित्र्य राखतो का? विचारा सौताला. तुम्हाला या राजाची, या सौराज्याची, या भगव्याची म्हणा माझ्या मागणं या गडकोटांचं पावित्र्य राखी. आणि या वेळीचं परवली हाय हरा हरा जय भवानी, जय भवानी. एक बार माझ्या राजाला म्हटलं